शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटो संदर्भात खूप महत्त्वाचा आहे। सगळ्याच विभागातील शेतकऱ्यांना 20-25 दिवसाच्या पूर्वी ज्या लागवडी झाल्या त्या शेतकऱ्यांना अडचण येते, ती म्हणजे खास करून व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। टोमॅटोची वाढ न होणं, फुटवा न मिळणं, जागेवर टोमॅटो गोळा होणं, यावर काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं चांदवड तालुक्यात व्हिडिओ घेतोय। साधारणतः 24-25 दिवसाचा प्लॉट आहे। वरती शेंडा बघितला, पान अगदी पूर्णपणे क्लिअर दिसतंय, तरी देखील या प्लॉटला पण या बाजूला रे हे झाड दाखव, जमिनीपासून असा फुटवा प्रत्येक झाडाला मिळत नाहीये आणि हा प्लॉट त्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी चांगला आहे। तर असा किमान असा तरी प्लॉट आपल्याला झाला पाहिजे 25 दिवसामध्ये, किंवा ज्या प्लॉटला अडचणी येत आहेत, व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। सगळ्यांना येणारी अडचण टोमॅटोच्या झाडाची वाढ न होणे, फुटवा न मिळणे आणि जागेवर गोळा होऊन जागेवर थांबणे, त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो। पहिलं, तुम्हाला जर 10 दिवसामध्ये फुटवा मिळवायचा आहे, त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीमध्ये त्या फुटींची वाढ करून घ्यायची आणि जर आपल्याला पावसाळ्यामध्ये 25 दिवसात बांधणी येते, ती किमान 4-4 दोऱ्या 35 दिवसात लागत असताना सेटिंग सुरू व्हायला पाहिजे। त्यासाठी 10 ते 12 दिवसाचं वेळापत्रक मी देतोय आणि ते खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज असे आहे की झाड गोळा होतंय म्हणजे त्याच्यावर पांढऱ्या माशीचा अटॅक आहे किंवा थ्रिप्सचा अटॅक आहे। परंतु जर आपण बारीक निरीक्षण केलं तर सूक्ष्म किडीचा बरेचसे शेतकरी सातत्याने कीटकनाशकाच्या फवारण्या करताय, तरी कुठल्याही पद्धतीत झाडाची वाढ होत नाही, ग्रोथ होत नाही, फुटवे मिळत नाही। मग अशा वेळेस काय करायचंय आपल्याला, जमिनीतून सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय, 15 दिवसापासून 30 दिवसापर्यंतचे प्लॉट असतील किंवा 8-10 दिवसाचे प्लॉट असतील, तिथं पाणी हे रात्रीच्या वेळेस, ज्या वेळेस सूर्य दिसत नाही, म्हणजे संध्याकाळी 7-8 वाजेनंतर किंवा सकाळी 6च्या आत रोज 1 तास पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। डेली 1 तास पाणी दिलं गेलं पाहिजे। हा नियम सातत्याने 10 दिवस पाळायचा आहे। त्याच्यानंतर पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचंय। जर फुटवा झटपट मिळवायचा असेल, एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो गुळ, मास्टर रूट किट, मास्टर ॲग्रोचं रूट किट जे येतं ते 1 नग घ्यायचंय, 4 किलो गुळ, हे दोघं एकत्र रात्रभर भिजवून घ्यायचे। त्याच्यासोबत सकाळी 4 स्ट्रोक। नीट लक्षात घ्या, आता तुम्ही सांगाल की मी रात्रीचं पाणी द्यायला सांगतोय, सकाळी लवकर पाणी द्यायला सांगतोय। तुम्ही सकाळी जर 5:30-6 ला पाणी दिलं तर 7-7:30 वाजता तुम्ही हे खताची मात्रा जे काही तयार केलेलं हे 20 मिनिटासाठी पाणी चालू करून सोडून देऊ शकतात, किंवा रात्री 7-7:30 ला पाणी दिलं तरी सगळीकडे सोय आहे। जिथं लाईटची रात्रीची सोय नसेल तिथं अर्ली मॉर्निंग, सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी तर प्रयत्न करावा लागेल, तरच झाडाची ग्रोथ होईल। आता हे दिल्यानंतर तिसऱ्याच दिवशी लगेच कुठल्या खताची मात्रा द्यायची, कुठल्याही खताची मात्रा न देता तिसऱ्या दिवशी तुम्हाला द्यायचंय इंडॉल्बिटिक ऍसिड। याचं कारण काय की ज्या वेळेस तुम्ही 4 स्ट्रोक देताय, 4 स्ट्रोक सोबत मास्टर रूट किट देताय, मुळांना चालना मिळायला सुरुवात होणार, पांढरी मुळी वाढायला सुरुवात होणार, तिची ग्रोथ झपाट्याने करायची की जेणेकरून पेपरच्या खाली पुढच्या 8 दिवसात मुळी आली पाहिजे। त्यासाठी एकरी 5 ग्रॅम IBA देऊन घ्यायचंय। IBA दिल्यानंतर 3 दिवसानंतर एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो पॉवर सोल्युशन 40 ग्रॅम, 10-40-40 4 किलो आणि त्याच्यासोबत 10 ग्रॅम 6B सायटोकॉनिन लेवल झाडातली वाढून घ्यायची, जेणेकरून स्टमची जाडी वाढेल आणि तिथूनच फुटी निघायला सुरुवात होईल। आता या फुटींची झपाट्याने वाढ करण्यासाठी परत 3 दिवस गॅप जाऊ द्यायचं। नीट लक्षात घ्या, पहिल्यांदा दिलं 4 स्ट्रोक, त्याच्यासोबत मास्टर रूट किट आणि गुळ, 3 दिवसानंतर तुम्ही देताय IBA फक्त 5 ग्रॅम, त्याच्यानंतर 3 दिवसाने देताय तुम्ही 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो पॉवर सोल्युशन 10 ग्रॅम 6B, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर तुम्हाला द्यायचंय एकरी 10 ते 12 किलो यारामिला कॉम्प्लेक्स आणि 500 ग्रॅम रॅडिक्स। 4 ड्रिपचे ऍप्लिकेशन तुम्हाला 12 दिवसात द्यायचे आणि या 12 दिवसामध्ये तुम्हाला 3च फवारण्या करायच्या। त्यातली पहिली फवारणी तुम्हाला करायची त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, पहिली फवारणी करायची 200 लिटर पाण्याला ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कॉम्बिफट 100 ग्रॅम। 3 दिवसाने पुढची फवारणी करायची तुम्हाला, नागाळी असेल, पांढरी माशी असेल, तुडतुडा असेल, पिवळा लाल कोळी असेल, त्याच्यासाठी तुम्हाला जेमिझोन 250 मिली, सनड्रोप 500 मिली, पेगासस 250 ग्रॅम। त्याच्यानंतर 3-4 दिवस जाऊ द्या। 3-4 दिवसाने फुटी, जे काही तुम्ही ड्रिपचे ऍप्लिकेशन दिले, फुटी झपाट्याने बाहेर निघतील, त्या फुटी वाढल्या पाहिजे, फुलांची संख्या वाढली पाहिजे, त्याच्याकरता 3-4 दिवसाने पुढचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे।
200 लिटर पाण्याला प्लॅटिनम घ्यायचंय 1 लिटर. प्लॅटिनम 1 लिटर 113624 नीट लक्षात घ्या. 113624 500 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्हाला झिंक घ्यायचंय 150 ग्रॅम आणि ताक घ्यायचंय 5 लिटर. अशी फवारणी तुम्हाला ही शेवटची तिसरी फवारणी. 3 फवारण्या आणि 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन. 10 ते 12 दिवसात जर तुम्हाला फुटी नाही मिळाल्या, डायरेक्टली मी माझा नंबर देतो 9356 95 31 64. पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे रात्रीचं पाणी देणं, सूर्य नसताना उष्ण तापमानात पाणी द्यायचं नाहीये. तापमान ज्या वेळेस 25-26 डिग्री सेल्सिअस पर्यंत येईल त्यावेळेस रोज 10 दिवस 12 दिवस 1 तास पाणी द्यायचंय. 3-3 दिवसाने मी सांगितल्याप्रमाणे. नाहीतर मी आज 2-3 ठिकाणी व्हिजिटला गेलो, मी तिथं मास्टर 20-20 लिहून देतोय. तिथं काहीतरी XYZ कंपनीचं 20-20 होतं. आता मी माझी स्वतःची तब्येत बरोबर नाही, मी सुद्धा बऱ्याचशा वेळा डॉक्टरनी मला गोळ्या लिहून दिल्यानंतर मेडिकलवाल्यांनी तोच कंटेन आहे पण मी घेतले नाही. जे नावाने आहे कंटेन इथं डोक्यात ठेवू नका. वर्ष खडतर आहे पण पुढे जाऊन खूप सुख समृद्धीचं वर्ष येणार आहे. टोमॅटोचे सुवर्ण दिवस येणार आहे. पण ते दिवस आणण्यासाठी बघा, जोपर्यंत मनुष्य संघर्ष करत नाही तोपर्यंत यश माणसाला मिळत नाही. मग आज या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे. बरेचसे शेतकरी मागं हटले, काहींनी टोमॅटो उपटून टाकले, काहींनी पाणी देणं बंद केलं, काहींनी फवारण्या बंद केल्या. पण ज्यांच्याकडे संघर्ष करायची ताकद आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला हा संघर्ष फक्त 12 दिवसासाठी करायचा आहे. या 12 दिवसात प्लॉटमध्ये जर बदल नाही झाला तर छाती ठोकपणे डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मला तुमच्या तिथं बोलवा. तुम्ही तिथं तुम्हाला GSTचं बिल मला दाखवा आणि मी रोज रात्रीचं पाणी दिलं ते व्यवस्थित मला सांगा. आणि GSTचं बिल दाखवून मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर 100% प्लॉटमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही ही म्हण आपण जाणून आहात. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ बऱ्याचशा शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्रभर अडचण येते आणि त्यातले 50% शेतकऱ्यांनी रिवर्स टाकलाय. म्हणजे थोडक्यात टोमॅटोपासून ते दूर झाले. पाऊस पडल्यानंतर बघू अशी संकल्पना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. पण जो शेतकरी, जो योद्धा आहे, जो कष्टाळू आहे, जो संघर्ष करणार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि तुम्ही करत असाल, तुम्हाला आवडला असेल तर तो व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पाठवा. पाहिल्यानंतर जर 4-5 दिवसात तुम्हाला 50% बदल जाणवला तरी देखील तो तुमच्या नातेवाईक, शेतकरी बांधवांना, आपल्या शेजारच्याचं बांधभाऊ असतो, आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा आपला प्लॉट चांगला व्हावा, त्याला देखील सांगा की बाबा मी हे केलं, नुसता आपलाच प्लॉट त्या ठिकाणी चांगला होईल हा मनातला न्यूनगंड काढून टाका. आपल्याबरोबर सगळ्यांचे प्लॉट चांगले झालेच पाहिजे हा एक संकल्प मनात ठेवून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजे बघा आणि तो आवडल्यावर नक्की इतरांना शेअर करा. धन्यवाद.